मला एक गोष्ट माहितीये का की श्री गणेशांच्या पूजेत कुठेच तुळस वापरली जात नाही। यामागची एक खूप छान कथा आपल्या पुराणांमध्ये प्रसिद्ध आहे। ही एक प्रेम स्वीकृती आणि बदलेच्या भावनेची कथा आहे। एकदा श्री गणेश गंगेच्या किनारी तपस्या करत बसले होते। त्याच वेळेस तिथून तुळसी माता जात होत्या। तेव्हा त्यांची नजर श्री गणेशांवर पडली। त्या त्यांच्या प्रेमात पडल्या। त्या रोज गंगेवर गणेशजींना पाहण्यासाठी येऊ लागल्या। एक दिवस धाडस करून त्यांनी श्री गणेशांना विचारलं, मला तुम्ही फार आवडता, माझं तुमच्यावर प्रेम आहे, तुम्ही माझ्यासोबत लग्न कराल का? त्यावर श्री गणेश म्हणाले, मी ब्रह्मचारी आहे आणि मी कधीच विवाह करणार नाही, त्यामुळे मी तुमची ही इच्छा पूर्ण करू शकणार नाही। हे ऐकून तुळसी मातांना राग आला आणि त्यांनी श्री गणेशांना श्राप दिला, तुझी 2 लग्न होतील। हे ऐकून श्री गणेशही संतापले आणि त्यांनी तुळसीला श्राप दिला, तू एक झाड होशील आणि तुझ्या शरीराचा एकही भाग माझ्या पूजेसाठी वापरला जाणार नाही। आणि तसंच झालं। काही दिवसांनी रिद्धी आणि सिद्धी या दोघींसोबत श्री गणेशांचं लग्न झालं। आता ते लग्न कसं झालं यामागेही एक खूप छान कथा आपल्या पुराणांमध्ये आढळते।